नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे आपले मित्र आहेत, जंबू आहे, निलेश शिंदे आहेत आणि अजून एक आहेत ते गाडीची हवा चेक करतात आपले रामभाव. तर आज आपण चाललेलो जगाचे मालक आत्मापूर बाळूमामाच्या दर्शनासाठी. आणि थोडं आता आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आपण सध्या वळजल गावामध्ये, तिथून पुढे आपण मायनी विटा करून असं पुढचा प्रवास करणार आहे. तो पुढचा वेळ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, पाठीमागे तुम्ही बघितलं असेल, आपण वडजलमध्ये गाडीची हवा वगैरे चेक करून गाडीची पूजा करून आपण निघालेलो आहे. पाठीमागे रस्ता खराब असल्यामुळे आपण शूट काय घेतलेला नाहीये. आणि आपण आता वडजल मायनी विटा असं करून ताकारी कुंडल वगैरे करून आपण आता पोहोचलोय पुणे बेंगलोर हायवेला. आणि इथून पुढे आपण अप्पाचीवाडी अल सिद्धनाथ मेटके करून आपण आदमापूरला जाणार आहे. पुढचा शूट मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आपण आता पुणे बेंगलोर हायवे सोडणार आहे आणि इथून आपण राईट मारून जाणार आहे. बाळूमामाचं पहिलं स्थानक आहे, बघू शकता समोर ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून आपण राईट मारून जाणार आहे. आणि पुणे बेंगलोर हायवेला असं बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही सावकाश या, सावकाश प्रवास करा, अजून लोकांना सांगा. बघा भावांनो, आपण आता पोचलेलो बाळूमामाचं पहिलं ठिकाण आहे तिथं. आणि आता इथं आपण गाडी साईडला लावणार आहे आणि इथं थोडं बघू शकता तुम्ही. आता आम्ही जाणार आहे तिथं विहीर आहे अशी, त्या विहिरीचं दर्शन वगैरे घेऊन येणार आहे. ते तुम्हाला पुढं दाखवतो मी. आता आम्ही निघालो तिकडे. बघा मित्रांनो, इथं आपण आता आलेलो आहे हल सिद्धनाथ ही पहिली गादी आहे इथं. तिथं आपण आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे. पुढचं शूट तुम्हाला दाखवतो. तर बघा, आता इथं आपण विहीर आहे इकडं आलेलो आहे. आणि बघा, एकदम जुन्या पुराण काळातली विहीर आहे. आतमध्ये पाणी वगैरे आहे विहिरीमध्ये. तर बघा मित्रांनो, आपण आता इथं हलसिद्धनाथाची पहिली गादी आणि विहिरीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि इथून पुढे आपण आता अप्पाचीवाडी मेतके असं जाणार आहे. तुम्हाला पुढे दाखवतो पुढचा प्रवास. तर बघा मित्रांनो, पाठीमागे तुम्ही बघितलं जिवंत संबंध आहे आणि हे यात्रेसाठी खास आहे, मंदिर आहे. आता आपण इथून दर्शन घेऊन पुढे चाललेलं आहे. आपण इथं लवकर पोहोचलो होतो, त्याच्यामुळे इथं गर्दी नाही. अजून थोडा तुम्ही लेट झाल, 4-5 वाजता जर आला तर तुम्हाला इथं अशी भरपूर अशी गर्दी बघायला मिळेल. तर बघा, इथं आपण आता आलेलो आहे बाळूमामाचं मेन स्थान आहे मेतके. इथं आतमध्ये काही शूट करायला आपल्याला अलाउड नाहीये, आपण बाहेरूनच शूट घेतलेला आहे. आणि आता आपण निघणार आहे पुढच्या प्रवासाला. तर बघा मित्रांनो, आपण तिकडे बाळूमामाचं दर्शन घेऊन इकडं आलोय. इकडं त्यांच्या सपत्नी सत्यवती देवीचं मंदिर आहे, ते जे समोर आपण बघताय सत्यवती देवीचं मंदिर आहे. तिथं आता आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आपल्याला, तिथं आपण बाहेरूनच शूट घेतोय. बाकी तुम्हाला पुढे दाखवतो. तर मेतके गावामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आपलं. आणि आता आपण आदमापूरच्या दिशेने जाणार आहे. मित्रांनो, आपण आता आदमापूरला पोहोचलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही इकडे गर्दी किती आहे. गर्दी खूप वाढलेली आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आपल्याला. आपण रांगेमध्ये जाऊन दर्शन घेणार आहे. बाहेर आल्यावरती तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो.
मित्रांनो, आता आपल्या रांगेतलं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आपण आता बाहेर आलेलो आहे आणि आमचं आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला आपल्या गावाला पार्किंगला जाणार आहे. उद्या सकाळी 5:30ची आरती करून आपण आपल्या गावी मार्गस्थ होणार आहे. धन्यवाद. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही सकाळी पहाटेची 5ची आरती चालू आहे. भरपूर अशी गर्दी जमलेली आहे आणि आरती झाली का आपण निघण्याच्या मार्गाला लागणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण सकाळी आदमापूरला पाठीची आरती वगैरे घेऊन आपण तिथून निघालेलो आहे. तिथे ट्रॅफिक आणि गर्दी जास्त असल्यामुळे तिथे आपल्याला शूट करता आला नाही. आता आपण पोहोचलोय कोल्हापूरच्या किनी वॉटर टोल नाक्यावरती आणि आपला व्हिडिओ आता आपण इथून मसवडला रिटर्न निघालोय आपल्या घरी गावी आणि आपला व्हिडिओ इथेच समाप्त होणार आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या समाधान कोडलकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.